रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज गुढीपाडव्याला घरोघरी दारोदारी आपण गुढी उभारलेली असते, परंतु ही गुढी आपल्याला संध्याकाळी खाली उतरवायची असते. गुढी खाली कशी उतरावी किंवा कोणत्या वेळेमध्ये उतरावी, गुढी उतरवल्यानंतर आपण कोणतं काम करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जेवढी मनोभावी गुढी उभारतो तेवढ्याच सन्मानाने ती गुढी जी आहे तर ती खाली उतरवली देखील जाते. वेळूच्या काठीला रेशमी वस्त्र, फुलांचा हार, साखरेच्या गाठी, कडुलिंबाचा पाला, आंब्याचा डहाळा बांधून आपण ही गुढी दारोदारी उभारत असतो. सकाळी सूर्योदयानंतर ही गुढी जी आहे तर ती उभारली जाते आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला ही जी गुढी आहे तर ती काढून घ्यायची असते. संध्याकाळी जेव्हा दिवस मावळतो तर दिवस मावळायच्या अगोदरच तुम्हाला ही जी गुढी आहे तर ती खाली उतरवून घ्यायची आहे. परंतु या दिवशीचा राहू काळ जो आहे तो 2:04 ते 3:34 आहे. त्यामुळे राहू काळचा काही संबंध येणार नाही, कारण की राहू काळामध्ये आपल्याला गुढी उतरवायची नसते. परंतु गुढी जी आहे तर ती सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर उतरली जाते. परंतु या दिवशीचा जो यमगंडम काळ आहे तर तो 6:35 ते 8:05 आहे. म्हणजे 6:35च्या अगोदरच आपल्याला गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. सांगितलेल्या वेळेमध्ये या यमगंडम काळामध्ये जी गुढी आहे तर ती उतरवू नका. यंदा गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही गुढी जी आहे तर ती उतरवू शकता. गुढी खाली काढण्याच्या अगोदर आपल्याला सर्वात आधी नारळ फोडून घ्यायचा आहे. गुढीला पहिल्यांदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपण अक्षता, हळदी कुंकू वाहून त्यानंतर दिवा, अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. नारळ फोडून घ्यायचा आहे. नारळाला देखील आपल्याला पाणी लावायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो वाढवून घ्यायचा आहे. घरातील पुरुष मंडळीने हा जो नारळ आहे तर तो वाढवायचा आहे आणि त्यानंतर नारळ आपण गुढीसमोर तसाच थोडा वेळ ठेवायचा आहे. त्यानंतर साखरेचा किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये काही मिठाई असेल तर मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध भाताचा किंवा दही भाताचा नैवेद्य जो आहे तर तुम्ही यावेळेस गुढीला दाखवू शकता. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर सकाळीच आपण पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवलेला असतो, संध्याकाळी फक्त साखर दाखवली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर गुढीकडे आपल्याला घरामध्ये मांगल्य यावे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर काही वेळ थांबायचं आहे आणि काही वेळानंतर आपण जी गुढी जी आहे तर ती उतरवायला घ्यायची आहे. गुढी आपण जेवढ्या सन्मानाने जेवढी लावली होती तर तेवढ्या सन्मानाने तिला खाली देखील उतरवलं जातं. गुढी उतरवत असताना सर्वात आधी आपण जे साहित्य ठेवलेलं होतं तर ते गोळा करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली गुढी जी आहे तर ती तशीच आपल्याला उतरवून घरामध्ये आणायची आहे. त्यानंतरच त्याचं वस्त्र वगैरे काढायचं आहे. बाहेरच आपल्याला गुढीचं वस्त्र वगैरे काढायचं नाही. जी गणपतीची मूर्ती किंवा तुम्ही गणपतीचं स्वरूप म्हणून एखादी सुपारी ठेवली असेल तर त्यावरती तुम्हाला अक्षता टाकून त्यावरती आगमन पुनरागमन असं बोलायचं आहे. त्यानंतर गुढी जी आहे तर ती सन्मानाने आपल्याला खाली उतरवायची आहे. खाली उतरवल्यानंतर आपण त्याला जो हार घातला होता तर त्याचा हार आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या साखरेच्या गाठी तुम्हाला गुढीला घातलेल्या बांधलेल्या होत्या त्या लहान मुलांच्या गळ्यामध्ये देखील अडकवल्या जातात आणि घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला येणारा उन्हाळा जो आहे तर तो बाधत देखील नाही असं देखील म्हटलं जातं. यानंतर त्यामध्ये जी कडुलिंबाची पाने जी आपण लावलेली होती त्याचा देखील आपल्याला उपाय करायचा आहे. आंब्याचा डहाळा जो आपण लावलेला होता तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती तो आंब्याचा डहाळा तुम्ही लावू शकता. शक्यतो त्याच दिवशी विसर्जित करू नये, मुख्य दरवाजाच्या चौकटीला लावावा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे साहित्य जे आहे तर ते निर्माल्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. आपण जो तांब्या ठेवलेला होता तर तो तांब्या आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि घरामध्ये आणायचं आहे. घरामध्ये आणल्यानंतर आपण त्यामध्ये गहू किंवा तांदूळ तुमच्याकडे जे काही धान्य असेल तर ते त्यामध्ये भरायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये यथाशक्ती आपल्याला थोडीशी दक्षिणा ठेवायची आहे. तुम्ही 11 रुपये ठेवा, तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही पैसे त्यावरती ठेवायचे आहेत. 2 हळकुंड आपण त्यावरती ठेवायचे आहेत. त्यानंतर हा जो कलश जो आहे तर तो देवघरामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे. देवाकडे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान ऐश्वर्य लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे. त्यानंतर हा जो कलश आहे तर तो तसाच थोडा वेळ आपल्या देवघरासमोर ठेवल्यानंतर तो कलश घेऊन आपण त्यातलं धान्य जे आहे तर ते आपण एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये देखील दान करू शकता.
त्यानंतरचा आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या कडुलिंबाचा पाला आपण जो लावलेला होता त्यातली काही पाने आपल्याला काढायची आहेत. तुमचं जे नेहमीचं धान्य किंवा साठवणीचं धान्य असतं, साठवणीचं गहू असतील, कडधान्य असेल किंवा कोणतंही धान्य असेल घरामध्ये, तर त्या धान्यामध्ये तुम्हाला ही जी पानं आहेत तर ती टाकायची आहे. त्यामुळे घरातील धनधान्यामध्ये बरकत येते. आपल्या घरामध्ये धनधान्याचा साठा हा जास्त राहतो. माता अन्नपूर्णेचा देखील आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो. त्यासाठी हा उपाय करायला विसरायचे नाही. कडुलिंबाच्या पाण्यामुळे आपले धान्य जे आहे तर ते किडत देखील नाहीत. तर हा उपाय नक्कीच करून पाहू शकता. त्यानंतरचा सर्वात शेवटी आणि महत्त्वाचा उपाय आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे तर ते म्हणजे आपण जी कडुलिंबाची पाने लावलेली होती त्यातली थोडी कडुलिंबाच्या पानामधील आपल्याला 21 कडुलिंबाची पानं जी आहेत तर ती तोडून घ्यायची आहेत. ती तोडून घेतल्यानंतर एखादं लाल किंवा पिवळं छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे. त्या वस्त्रावरती तुम्हाला ही जी पानं आहेत तर ती पानं ठेवायची आहेत आणि त्यानंतर 21 कडुलिंबाची पानं ठेवल्यानंतर त्यासोबतच तुम्हाला 21 नाणी ठेवायची आहेत. आणि तर नाणी 1 रुपयाचं असू द्या, 2 रुपयाचं असू द्या, 5 रुपयाचं असू द्या, तुम्हाला शक्य असेल तर 21 ठेवा. तुम्ही 11 देखील ठेवू शकता. त्यानंतर ही जी नाणी आणि कडुलिंबाची पाने आहेत तर ते त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ही जी नाणी आहे तर त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे. ही बांधलेली पोटली जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये थोडा वेळ ठेवायची. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा दिवे लागणे असेल त्यावेळेस तुम्हाला संध्याकाळी जेव्हा शक्य होईल त्यावेळी तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची आहे. कारण की अशा काही लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत तर त्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि पैशाला पैसा जो असतो तर ते खेचत असतो असं देखील आपण मानतो. तर त्यासाठी हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये वास करत असते. घरामध्ये आर्थिक चणचण भासत नाही किंवा कर्जबाजारीपणा येत नाही. हा उपाय देखील तुम्ही नक्कीच करून पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर सांगितलेल्या मुहूर्तावरती गुढी उतरवायचा प्रयत्न जास्तीत जास्त करावा. त्यातले जे काही साहित्य आपण ठेवलेलं होतं त्याचा आपण असा उपयोग करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.